नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा इंग्रजी वाचा या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज फळ्यावर तुम्हाला एक व्हिडिओच पॅराग्राफ दिसतो आहे. हा पॅराग्राफ तुम्हाला वाचायचा आहे. वाचत असताना जर व्हिडिओचं स्पीड जास्त आहे असं वाटलं तर तुम्ही पॉजचं बटन प्ले करा, तो शब्द वाचा आणि ह्या व्हिडिओमध्ये पुढे सरका. सो बघा, पहिला शब्द, येस, हा शब्द सोपा आहे तुमच्यासाठी, वी. कारण जेव्हा छोट्या शब्दामध्ये ई लागतं ना, त्यावेळी त्याचा ई साऊंड करायचा, जसं की ही, शी, बरोबर. आता हा शब्द थोडासा मोठा आहे, पण मोठ्या शब्दामध्ये गंमत काय असते माहिती आहे का, शेवटी असतो सफिक्स आणि याच्यामध्ये ना इथे पण तुम्हाला प्रेफिक्स पण दिसतो आहे, बरोबर. सो मधला पार्ट जर तुम्ही व्यवस्थित वाचलात तर हा शब्द तुम्ही इझिली वाचाल. जसं हा एक्स, आता हा जो पार्ट आहे तुम्ही कसा वाचताय, येस, एक्सपिरियन्स, काय, एक्सपिरियन्स. थोडंसं जेव्हा दररोज तुम्ही शब्द तो वाचाल, तुम्हाला त्या शब्दाची ओळख पण होऊन जाईल, एक्सपिरियन्स. ओके, सोपा शब्द आहे, कोल्ड. अँड, येस, ए म्हणजे काय, येस, वेलांटी. सो हला ए लागला, हिट. नेक्स्ट, आता इथे बघा, इथे दोन ॲक्च्युली शब्द आहेत, हा एक आणि हा, आणि दोन शब्दांनी हा एक शब्द तयार झाला आहे. सो तुम्ही वाचला असेल हा शब्द, व्हेरी गुड, एव्हरी डे. आता काही जणांना इझिली वाचता येतं, काही जण जी छोटी मंडळी आहेत आपली ते म्हणतील की सर ह्याला फोडायचं कसं नेमकं वाचायचं. तर बघा, पहिला ई ए, बरं, वला ई आर लागला म्हणजे वर, आणि शेवटचा वाय म्हणजे वेलांटी. सो एव्हरी. आणि जेव्हा कधीही ए वाय लागतं की नाही, त्यावेळी त्याचा उच्चार आपण ए करतो, लाईक हा डे, एव्हरी डे, सिम्पल. आता इथे बघा, आता बऱ्याच जण काय होतं, आय एन जी लागल्यानंतर टेन्शन येतं, पण आय एन जी म्हणजे इंग, येस, हॅविंग, काय, हॅविंग, सोपा शब्द आहे. लेस, येस, ऑर, मोर. आता इथे लक्ष द्या, ओचे जे उच्चार आहेत ना, ते ओ, अ असे बऱ्याच वेळा होतात, पण जनरली ओचे जास्त करून उच्चार हे ओ आणि ऑ वालेच आहे. सो मोर, हिट, वर्ड रिपीट झाला आहे, येस, कॉजेस. आता इथे थोडंसं, ओके, आपण झ म्हणूया, कॉजेस. ओके. आता इथे बऱ्याच जणांचं होतं की सला स नाही म्हटलं तर सचे इंग्रजीमध्ये तीन उच्चार आहे, स, ज, झ. सो त्याच्यावर जेव्हा स्ट्रेस येतो त्यावेळी तुम्हाला त्याला हलकासा ज आणि झ यांच्यामध्ये कॉजेस, ओके, असं म्हणायचं आहे. अस, टू. मी बऱ्याच मुलांना बघितलं आहे असला उस असं वाचताना. तुमच्यात पण बरेच जण उस वाचत असतील, कारण मराठी बाराखडी. कारण मराठी बाराखडीमध्ये आपण समजतो की यूला ऊ म्हणतात. सो मराठी बाराखडी केलेल्यांना इंग्रजी जेव्हा वाचायची वेळ येते त्यावेळी ही चूक बरेच जण करतात. पण इंग्रजीमध्ये यूला अ म्हणा, लक्षात ठेवा, अस. फील, कारण डबल ई म्हणजे सुद्धा वेलांटीच असते. कोल्ड अँड हिट, हे शब्द रिपीट झालेत म्हणून मी ते लिहित नाही आहे. येस, काय शब्द आहे, फेन. वर्ड रिपीट झाला, हिट. ओके, हा शब्द वाचा बरं, येस, फ्लोज. आता बऱ्याच जणांना हेही शब्द जे नवीन खास करून आहेत, बऱ्याच जणांचं असं होतं की फ्लाऊ असं काहीतरी वाचायला जातात, पण ओ डब्ल्यू लागला ना की स्पेलिंगमध्ये तुम्हाला डब्ल्यूला सायलेंट करायचं आहे. काही वेळा ते सायलेंट होत नाही, लक्षात ठेवा, पण जनरली वन सिलॅबल वर्ड असतं ना, जसं की नो, फ्लो, ग्लो, त्या स्पेलिंगमध्ये तुम्ही जर बघितलं तर ओ डब्ल्यू लागतो आणि त्यावेळी तो डब्ल्यू सायलेंट असतो. याला काही अपवाद आहेतच, जसं की नाऊ, हाऊ असे शब्द, पण अपवाद इंग्रजीमध्ये हा ठरलेला भाग आहे. येस, आउट, आउट ऑफ our or our. Yes, body
वी फील कोल्ड, है ना. हे रिपीट झालेले वर्ड्स आहेत, कारण तो ऑलरेडी तुम्ही जेव्हा एखादा शब्द वाचता, नेक्स्ट टाईम तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्ही इझिली वाचणार, बरोबर. आता सेकंड पॅरेग्राफ कम्पॅरेटिव्हली थोडे मोठे मोठे शब्द आहेत बघा. सो हा आर्टिकल आहे, सो याला काय म्हणतात सगळ्यांना माहिती आहे, द. आता इथे लक्ष द्या, बरीच मुलं काय करतात, जी एचला गोंधळतात, पण इंग्रजीमध्ये जी एच हा बऱ्याच अंशी सायलेंट असतो, लक्षात आलं का. सो हा जो वर्ड आहे ना, सो होतो हायर, काय हायर. काही जण म्हणजे हियर, एचला आय लागला, पण जेव्हा शक्यतो जी एच सायलेंट होतो तेव्हा हा आय लॉंग साऊंडमध्ये जातो, म्हणजे आयच्या साऊंडमध्ये जातो, हायर द. आता बघा इथे मोठी स्पेलिंग आहे, पण तुमच्यातल्या अनेकांनी तर वाचून पण ठेवला असेल, कारण हा इथे सफिक्स लागला आहे. सफिक्सचा उच्चार तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजे. जर इथे तुम्ही टुरे वगैरे वाचत असाल तर ही स्पेलिंग तुम्ही चुकणार, कारण TUREला इंग्रजीमध्ये आपण वाचतो चर, काय वाचतो चर. सो आता तुम्हाला काय करायचं, फक्त येस टेम्परेचर. आय होप हा मोठा शब्द तुम्ही इझिली वाचला असेल. ऑफ, रिपीट झाला शब्द, द, रिपीट आर्टिकल. पुन्हा बघा आता तुमच्या लक्षात आहे का, पुन्हा इथे सफिक्स लागला, जो मगाशी ENC आणि ANCचा सफिक्सचा साऊंड एकच आहे, आणि तो म्हणजे अन्स. सो येस, सला यू लागला, स, आणि हा ब सब, आणि हा काय स्ट. सो सबस्टन्स, लक्षात आलं का. सो सफिक्सचा एक व्हिडिओ मी प्रॉपरली बनवला आहे, त्या सफिक्सच्या व्हिडिओना बघा, सफिक्स समजून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष रीडिंग करायला सुरुवात करता तुम्हाला ते सोपं जातं. द, रिपीट झाला, सोपा आहे. फास्टर, येस. आता बऱ्याच जणांचं काय होतं ना, फला ए लागला, फॅ. सो नवीन जे असतात त्यांना असं वाटतं की फॅस्टर का नाही वाचला, पण इंग्रजीमध्ये काही गोष्टी स्पेलिंगच्या तुम्ही समजून घेतल्यात ना, जसं की एच्या पुढे आर लागला तर FAR फार, की CAR कार असं आपण म्हणतो, तसं FAST लागला तर आपण फास्ट, कास्ट, लास्ट. सो एक स्पेलिंग तुम्हाला दुसरा शब्द वाचायला मदत करते. द, आता इथे बघा पुन्हा सफिक्स लागला, तो MENT हा सफिक्स आहे, ज्याला आपण म्हणतो मेंट, मूवमेंट. आता काही जण म्हणतात की इंग्रजीमधलं प्रोनाऊन्सिएशन त्याचा मंट आहे, ठीक आहे, इट्स ओके, मुवमेंट. पण ती गोष्ट तुम्ही नंतर शिकू शकता. ॲज अ बिगिनर तुम्ही जर खूप जास्त बर्डन घेतलं, उच्चाराला अजून फ्लरिश करण्याचं किंवा पॉलिश करण्याचं काम तुमचं आहे, ते तुम्ही इझिली करू शकता, पण पहिल्यांदा वाचायला शिका. ऑफ इट्स. आता पुन्हा मोठा शब्द आला आहे, आता इथे बघा, मॉ, ले, क्यू, आणि शेवटचा ई जो असतो, हा येस जो आहे ना, हा फक्त सफिक एक प्रकारे प्लुरल दाखवण्यासाठी आहे, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. शेवटचा ई सायलेंट, सो हा ल, आणि त्याला फक्त हा स म्हणायचं आहे. मॉलिक्युल्स. सो बरीच मुलं छोटे छोटे चुका करतात, लाईक मॉलिक्युलेस असं वाचायला जातात. नो, हा ई सायलेंटच आहे, लक्षात. आणि हा जो येस आहे तो त्याचा भाग नाही आहे त्या स्पेलिंगचा, तो पाठीमागून लागलेला प्लुरल करण्यासाठी आलेला शब्द आहे. सो मॉलिक्युल्स, छोटा शब्द, पण मला माहिती आहे तुमच्यातले बरेच जण चुकतील. डज, असे छोटे शब्द, उलट मोठे शब्द तुम्ही वाचले असतील, पण असे छोटे शब्द तुम्ही वाचले नसाल किंवा चुकीचं वाचता. अशा शब्दांची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी रीडिंग प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. मोर, वर्ड रिपीट झाला, बरोबर. ओके, आता हा शब्द वाचून दाखवा. व्हेरी गुड. एनर्जी, एनर्जी. नेक्स्ट, आता हा वर्ड काय, ए, झी, स्ट, एक्झिस्ट.
फॉर्म. येस, फॉर्म. आता र हा सायलेंट असतो जेव्हा मिडल पार्टमध्ये आणि शेवटी असतं इंग्रजीमध्ये. सो फॉर्म, काही जण रचा उच्चार करतात, काही जण करत नाहीत, पण जनरली तो सायलेंट. फॉर्म ऑफ हिट. रिपीट. द. आता हा इथे पण पुन्हा बघा सफिक्स लागला आहे. TIONला आपण शन म्हणतो, बरोबर. हा सफिक्स आहे. मी जेव्हा सफिक्स म्हणतो तेव्हा ते तुमचे पाठांतर पाहिजेत. येस. डी-रे-क. डिरेक्शन. डिरेक्शन ऑफ हिट. रिपीट झाला शब्द 3 वेळा. हा सुद्धा रिपीट झालेला शब्द आहे. रिपीट झालेले शब्द तुम्ही आत्ता पटकन वाचणार आहात. फ्लो. व्हेरी गुड. येस. बिटवीन. काय? बिटवीन. बिटवीन. टू. काय वाचताय? ऑब. जला ई लागला जे, सो ऑ ब जे क ट. ऑब्जेक्ट्स. आता ह्याच्यातला हा शब्द तुम्हाला ओळखीचा आहे. PN म्हणजे पेन. सो फक्त तुम्हाला हा वाचायचा आहे. आता काही जण ह्याला डे म्हणतील, डे पेंट्स, बट सुरुवातीला ई आला की नाही की त्याला स्वरासारखा सुद्धा उच्चारतात काही स्पेलिंगमध्ये, लाईक डी. आणि जेव्हा तो स्वतंत्र असतो की नाही त्यावेळी हे विशेषतः आपण वेलांटीसारखा वापरतो. सो डिपेंड्स ऑन. आता हा शब्द बघा, पुन्हा असे शब्द पाठांतर करून टाका. देआर. हा पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे आणि हे पाठांतर करा. THEIR म्हणजे देआर. देआर म्हणजे त्यांचा. असे शब्द जे छोटे छोटे असतात, स्पेलिंग वाचण्यापेक्षा ते पाठांतर करून टाका, म्हणजे ते नेक्स्ट टाईम जेव्हा तो शब्द येतो तुम्ही इझिली वाचता. आणि हा शब्द पुन्हा रिपीट झाला आहे. येस. आय होप तुम्ही पटकन वाचला असेल. टेम्परेचर. सो आत्ता तुम्ही हा पॅरेग्राफ वाचला आहे. तुम्हाला असं वाटलं पहिल्या रीडिंगमध्ये कॉन्फिडन्स जरा माझा लो होता, तर आता पुन्हा हा व्हिडिओ बघा. आता यावेळी मात्र तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल. तुम्ही शब्दांची ओळख चांगली झालेली असेल. तुम्ही यावेळी मात्र तो शब्द खूप चांगल्या पद्धतीने वाचायला शिकाल. सो अशा पद्धतीने म्हणजे आपलं यूट्यूबवरच्या व्हिडिओचा हा फायदा आहे की आता तुम्हाला पुन्हा वाचता येईल आणि पुन्हा तो हवा तो कॉन्फिडन्स घेता येईल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी हा हेल्पफुलसुद्धा ठरला असेल. आणि जर तुम्हाला असं वाटते की तुम्हाला मदत होते आपल्या व्हिडिओमधून तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि येस, शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये, की हा व्हिडिओ तुम्ही रेफर करा तुमच्या मित्रांना आणि सांगा की अशा पद्धतीने रीडिंग करता येईल किंवा एका महिन्यामध्ये आपल्याला इंग्रजी वाचता येईल. धन्यवाद.